तुमचा सुद्धा नेक्स्ट एक्वेरियम जर टॉवर टँक कॉन्सेप्ट आहे तर ही रील आजच सेव्ह करा. रिसेंटली मी एका टॉवर टँकची रील टाकली होती आणि त्याच्यावर तुमचा भरभरून प्रतिसाद आलाय आणि प्रश्नही खूप आलेत. सो आज माझ्या गॅलरीत असलेला हा टॉवर टँक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि तेही तुमच्या प्रश्नांसकट. पहिला प्रश्न तुम्ही विचारला होता की टॉवर टँकचा साईज कसा घ्यायचा. सो तुमच्याकडे जर एखादी जागा असेल, एखादा टेबल असेल, त्यानुसार तुम्ही टॉवर टँकचा साईज घेऊ शकता. माझ्या या टॉवर टँकचा साईज आहे 18 इंच लेंथ, 4 फूट हाईट आणि 18 इंच ब्रेथ. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला होता की ग्लासची थिकनेस तुम्ही काय घेतली आहे. तर ह्या ग्लासची थिकनेस आम्ही घेतली आहे 12 mm आणि हा टँक आम्ही बनवला आहे TAG ग्लास मध्ये. तिसरा प्रश्न किंवा तिसरी जी कॉमेंट आहे ती बऱ्याच लोकांनी हे म्हटलंय की तुम्ही त्या टँक मध्ये ब्रेसिंग नाही केलंय, म्हणजे वरती पट्टी लावली नाहीये तर टँक जास्त काळ टिकणार नाही. तर मी तुम्हाला दाखवते, या सुद्धा टँक मध्ये आपण वरती ब्रेसिंग केलेलं नाहीये आणि ह्या टँकला ऑलमोस्ट 5.5-6 वर्ष झालेत. टँकला जर ब्रेसिंग करायचं नसेल तर मात्र तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की प्रीमियम ग्लास घ्यायची आहे आणि व्यवस्थित घ्यायचा आहे. मध्ये म्हणजे ग्लासच्या थिकनेस मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायची नाही. चौथा प्रश्न तुम्ही विचारला होता की ह्या टँकची तुम्ही क्लिनिंग कशी कराल, कारण की खूप डिफिकल्ट आहे क्लीन करणं. तर 2 पटापट टिप्स तुम्हाला देते की अशा टँक्सला क्लीन कसं करायचं. आता इथे तुम्ही ग्लासवर थोडीशी अल्गी बघताय. अल्गी क्लीन करण्याचा बेस्ट ऑप्शन आहे हे मॅग्नेटिक क्लीनर. सो एक साईड आपण आत टाकतो, एक साईड आत टाकतो आणि दुसरी साईड बाहेर असते. सो आपल्याला जसं हवं तसं तुम्ही ह्याला क्लीन करून घेऊ शकता. सो अशा टाईपने तुम्ही ही ग्लास जी आहे ही रेग्युलर बेसिसवर क्लीन करू शकता. आणि ह्या टँकना क्लीन ठेवण्यासाठी मी नेहमी सजेस्ट करते एक्सटर्नल फिल्टर. सो आता आम्ही जो एक्सटर्नल फिल्टर यूज करतोय तो तुम्हाला मी इथे दाखवते. सो इथे आपण DF 1300 ॲटमॅन DF 1300 हा फिल्टर यूज करतोय. या फिल्टरचे डिटेल्स तुम्हाला जर हवे असतील तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. सो हा फिल्टर यूज केल्यावर आम्हाला ऍक्च्युली वॉटर चेंज जो आहे तो महिन्यातनं एक 30%, 20 to 30% एवढाच करावा लागतो आणि टँकची क्लॅरिटी तुम्ही ते बघताच आहे. आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न म्हणजे अशा अक्वेरियम्स मध्ये कुठले फिश ठेवायला पाहिजे. तर हे जे अक्वेरियम्स आहेत हे हाईट गेनिंग फिशेस साठी आपण बनवतो. सो या अक्वेरियम्स साठी बेस्ट चॉईस आहेत टाइप्स ऑफ एंजल्स, डिफरंट व्हरायटीज ऑफ एंजल्स. जसं आता आमच्याकडे याच्यामध्ये अल्बिनो डॅन्टम एंजल आहे, मनाकापुरू आहे आणि रेड आय एंजल्स आहे. आणि याच्याशिवाय डिस्कस फिश सुद्धा तुम्ही या टँक्स मध्ये टाकू शकता, कारण डिस्कस फिश सुद्धा हाईट गेनिंग फिशेस आहेत. तुम्हाला हा टॉवर टँक कॉन्सेप्ट कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुमच्याकडे जर अशी एखादी जागा असेल किंवा टेबल असेल त्याच्यावर टॉवर टँक बनवू शकतो तेही मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि लवकरच एक असाच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग.